श्रीरामपूर तालुक्यातील गोंडेगाव येथील गावचे आराध्य दैवत नवसाला पावणारी येडूआई जगदंबा माता यात्रा उत्सव बुधवार दिनांक 2 ते गुरुवार दिनांक 3 एप्रिल रोजी लक्ष्मी पंचमीला 2 दिवस यात्रा उत्सव सुरू होतोय। त्यानिमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले। जगदंबा युवा मशाल ग्रुपच्या वतीने बुधवार दिनांक 2 रोजी सकाळी 6 वाजता देवीच्या काठीची मिरवणूक होणार असून श्री क्षेत्र एकविरा कार्ला येथून सुमारे 290 किलोमीटरवरून ज्योत येणार असून गोंडेगाव पंचक्रोशीमध्ये त्या ज्योतीची मिरवणूक होणार आहे। यावर्षी जगदंबा युवा मशाल ग्रुपचे ज्योत आणण्याचे 15वे वर्ष आहे। त्यानंतर सायंकाळी 5 वाजता श्री क्षेत्र गोदावरी धाम बेटाचे मठाधिपती गुरुवर्य महंत रामगिरी महाराजांचे प्रवचन सायंकाळी 5 वाजता तर देवीचा छबिना रात्री 8 वाजता निघणार आहे। यावेळी फटाक्यांच्या आतिषबाजी व जगदंबा आखाडी मंडळाच्या दशावतारी सोंगाचा कार्यक्रम, देवीच्या मंदिरासमोर गावचे प्रसिद्ध वाघे मधुकर आमले यांचे जागरण गोंधळाचा कार्यक्रम होणार आहे। सकाळी कलावंतांच्या हजेरीचा कार्यक्रम होणार असून दुपारी 4 वाजता कुस्त्यांचा हंगामा होणार आहे। रात्री 7 वाजता स्वाती पुणेकर लावण्या अप्सरा ऑर्केस्ट्रा आयोजित करण्यात आला आहे। यात्रा उत्सवाच्या पार्श्वभूमीवर वेडूआई देवीच्या मंदिराला व परिसरात आकर्षित विद्युत रोषणाई करण्यात आली। तरी या उत्सवाचा पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी लाभ घ्यावा असे आवाहन वेडूआई यात्रा कमिटी व गोंडेगाव ग्रामस्थांनी केले आहे। आपल्या येडूआई यात्रा उत्सवाबद्दल जी कार्यक्रमाची रूपरेषा आहे ती सर्वांना आपण सांगावी। मी गोंडेगावचा ग्रामस्थ अनिल सकारी कदम। तर आमची येडूआई माताची यात्रा पाडव्यानंतर 5व्या दिवशी या ठिकाणी उत्सव चालू होतो। तर आदल्या दिवशी काठी या ठिकाणी गोदावरी नदीवरती जाते। तर सकाळी भव्य दिव्य अशी मिरवणूक असते। मिरवणुकीनंतर या ठिकाणी जे आपला नैवेद्य या ठिकाणी सवसनी पुरणपोळीचा नैवेद्य देवीला दिला जातो। त्यानंतर संध्याकाळी साधारण 5 वाजता रामगिरी गोदा धामचे महंत रामगिरी महाराज यांचे प्रवचन आयोजन केलेलं असतं। तर त्यानंतर साधारण 8 वाजता छबिनाची मिरवणूक असते। 8 नंतर त्या ठिकाणी दशावतारी आखाडीचा कार्यक्रम असतो। दुसऱ्या दिवशी या ठिकाणी हजेरीचा कार्यक्रम असतो। त्यानंतर साधारण 4च्या दरम्यान कुस्त्यांचा हंगामा मोठा गावाच्या वतीने भरवण्यात येतो। त्यानंतर संध्याकाळी ऑर्केस्ट्राचे या ठिकाणी यावर्षी आयोजन केलेलं आहे। दरवर्षीच आयोजन या पद्धतीनं असतं। तर आम्ही सर्वजण या ठिकाणी कुठला जाती धर्म न बाळगता सर्वांना एकत्रित घेऊन या ठिकाणी आम्ही हा येडूआई मातेचा यात्रोत्सव साजरा करतो। तर आमची येडूआई माता ही स्वयंभू आहे। तर स्वयंभू असल्यामुळं त्या लहान मुली या ठिकाणी सुवासिनी जेवण घातलं जातं आणि नवसाला पावणारी देवी ही आमची येडूआई माता आहे। आणि जागरूक देवस्थान आमचं येडूआई मातेचं आहे। तर आम्ही सर्व एक दिलाने या ठिकाणी यात्रा उत्सव साजरा करतो। तर आसपासचे पंचक्रोशी असेल, बाहेर गेलेली सर्व आमची पाहुणे मंडळी असतील, साधारण बाहेरची आमच्या गावातील दिलेल्या मुली आहेत त्या प्रत्येक या यात्रेला उपस्थित असतात आणि खूप मोठा असा यात्रोत्सव साजरा केला जातो। येडूआई यात्रा उत्सवानिमित्त आपण दशावतारी सोंगाचे जे आयोजन करतो त्याच्याबद्दल आपण माहिती द्या सर्व भाविकांना। गोंडेगाव येथील येडूआई माता हे मंदिर प्राचीन काळापासून एका बारावर बसलेलं आहे विहिरीवरती आणि हे मंदिर ही नवसाला पावणारी येडूआई माता आहे। आणि या येडूआईच्या माता यात्रेकरता गावातील सर्व नागरिक एकोप्याने जमा होऊन ही यात्रा करतात। सकाळी यात्रेच्या दिवशी सकाळी काठीची मिरवणूक होती आणि मिरवणूक झाल्यानंतर देवीला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो आणि नंतर संध्याकाळी दशावतारी खेळाचा आखाडीचा कार्यक्रम होतो। रामायण महाभारत शिवपुराण यातला कथा व देव अवतारी सोंग हे दशावतारी खेळ दाखवला जातो। हा पण दशावतारी खेळ आमच्या वाडवडिलांपासून पुरातन काळापासून चालत आलेला आहे आणि ती कला आम्ही आजपर्यंत ही जोपासलेली आहे। येडूआईची काठी जी आहे ती पारंपरिक गोदावरी नदीतून स्नान करून तिची मिरवणूक होत असते। त्यानंतर आखाडी छबिना असे विविध कार्यक्रम या गोंडेगावच्या यात्रा उत्सवात होत असतो। त्याचबरोबर आम्ही जगदंबा मशाल ग्रुपच्या वतीनं 15 वर्षापासून जगदंबा मशालचे आयोजन या ठिकाणी आम्ही समस्त आमच्या
40 ते 50 मुलांच्या ग्रुपने ते परंपरा चालू केली. ती ज्योत आम्ही आमची येडोबाई माताचे हे स्थान आहे मूळ येडेश्वरी माता, तालुका कळंब, जिल्हा उस्मानाबाद, इथून आम्ही ती परंपरा चालू केली होती. तर त्या परंपरेला आज 15 वर्ष होत आहे आणि गावाच्या साथीनं आणि येडोबाईच्या आशीर्वादानं ते या ठिकाणी आमच्या ज्योतीला अतिशय सकारात्मक प्रतिसाद येत आहे. आणि यापूर्वी येडोबाई यात्रा उत्सव हा 2-2, 1:30 वाजेपर्यंत हा मिरवणूक वगैरे हा चालायचा. आणि जेव्हापासून ही मशाल ज्योत आणण्याचं जे आमच्या तरुणांनी जो निर्धार केला होता तेव्हापासून एक गावाला एक अतिशय चांगलं वळण लागलं असून आणि गावकरीसुद्धा त्याबद्दल समाधानी आहे. म्हणून आज ही संकल्पना आम्ही या ठिकाणी घेतो की ही परंपरा इथून पुढं नेहमी देखील अशीच चालू राहील. आणि आमच्या मनात एक इच्छा आहे की गावकऱ्यांनी जर अशी साथ दिली आणि येडोबाई मातेचा जर आशीर्वाद असला तर श्री क्षेत्र जम्मू काश्मीर इथून वैष्णोदेवी या पवित्र स्थानावरून ही ज्योत आणण्याचं कार्य आम्ही या ठिकाणी करणार आहे. आणि त्यानंतर सर्व गावकरी आणि मशाल ज्योतीचे सर्व सहकारी यांची सगळ्यांची अशी एक इच्छा आहे की हे जे मंदिर आहे हे खूप जीर्ण झाले आहे. तुम्ही बघत असाल या शूटिंगमध्ये. तर ह्या मंदिराचं जीर्णोद्धार आणि मंदिराचं काम नवीन झालं पाहिजे ही संकल्पना प्रत्येक गावकऱ्यांची आहे. तर गावकऱ्यांनी लवकरात लवकर एकत्र येऊन ते पवित्र मंदिराचं काम चालू करावं असं या ठिकाणी मी समस्त गावकऱ्यांना व भक्त मंडळींना आवाहन करतो. पुन्हा एकदा सर्वांचे या यात्रा उत्सवानिमित्त सर्वांचे जगदंबा मशाल ग्रुपच्या वतीने आभार मानतो. यावर्षीची जी मशाल आहे, मानाची मशाल देवीची, ती आपण कुठून आणलेली आणि किती किलोमीटरवरून आणलेली आहे? यावर्षी आम्ही कारला येथील एकविरा आई या ठिकाणावरून ती ज्योत आणली. सुमारे 300 किलोमीटरचा प्रवास 3 दिवसात आम्ही पार केला. त्यासाठी आम्हाला 40-50 मुलांचं या ठिकाणी आमच्या तरुणांचं सर्वांचं सहकार्य लाभलं. त्यामुळेच ही गोष्ट शक्य झाली, अन्यथा ही गोष्ट अशक्य आहे. इथून पुढं देखील या तरुणांच्या साक्षीनं आणि गावकऱ्याच्या साक्षीनं येडोबाईच्या आशीर्वादानं ही परंपरा आम्ही नेहमी चालू ठेवू एवढंच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो. येडोबाई माता की जय, जगदंबा माता की जय, नमो पार्वती पते हर हर. हे येडोबाई देवीचं जे मंदिर आहे ते अतिशय प्राचीन काळातलं आहे, त्याबद्दल आपण सर्व भाविकांना माहिती द्या. आता ते आहे प्राचीन, म्हणजे खूप प्राचीन आहे ते, आम्हाला एवढं सांगता येणार नाही. पण एका बारीवर बांधलेलं आहे ते. आणि देवीचं तिथे तांदळा देवीचं म्हणजे त्या तांदळाचीच पूजा केली जाते. ते याचे काठीची मिरवणूक पुणता मिळून गोदावरी नदीतून खड्डे आणले जाते, त्याची पूजा केली जाते देवी स्वरूप म्हणून.